नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 18 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आजचा भाग खूप रंगलाय. काव्याने अगदी जीवाच्या आकांताने या लग्नाला नकार द्यायचा प्रयत्न केलाय, पण नेमकं असं काय घडलं ज्यामुळे काव्याला होकार द्यावा लागला, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. सुरुवातीला रम्या इथे नाहीये, त्यामुळे सगळेजण गोंधळून गेलेत पारच्या घरचे. आता मात्र त्यांना बाहेर म्हणजे तिथे हॉलमध्ये बोलवण्यात आलंय, त्यामुळे सगळे हॉलमध्ये जमलेत. हॉलमध्ये गेल्यावरती त्यांना जे काही कळलंय त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. देशमुख साहेब म्हणतात, दौलतराव सांगा त्यांना आपण काय निर्णय घेतलाय. मग आता नंदिनीचा मामा म्हणजे तो दौलतराव म्हणतो की आम्ही या सगळ्यातनं एक निर्णय घेतलाय, एक पर्याय सुचवतोय आम्ही, म्हणजे तुम्हाला हे करावंच लागेल. या प्रसंगातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. तर आता सगळेजण विचार करताय काय करावं लागणार आहे. मग आता नंदिनीचे वडील समोर येऊन सांगतात, या सगळ्यांनी एक पर्याय सुचवलाय. आता ते देशमुख साहेब म्हणतात हे सगळं यांच्यामुळेच झालंय, त्यामुळे ह्यांनीच तो तोडगा काढलाय. मग आता ते देशमुख साहेब म्हणतात सांगा पर्याय. पण नंदिनीच्या वडिलांची काही जीभ रेटे ना बिचाऱ्यांची, दुसऱ्या मुलीच्या लग्नाचा पर्याय ठेवायसाठी. मग देशमुख साहेब ओरडून म्हणतात, अहो बोलता का नाही बोलत आहे तुम्ही, बोला ना. दौलत मामा फोर्स करत असतो, बोला बोला धनंजयराव. मग आता ते बिचारे नंदिनीचे वडील म्हणतात, माझ्या नंदिनीच्या जागी आमच्या काव्याला तुम्ही सून करून घ्या. ते असं बोलत असतात तेव्हा खूप रडत असतात. मग ते देशमुख साहेब त्यांचं वाक्य पूर्ण करून म्हणतात, तुम्हाला तिला सून म्हणून स्वीकारावंच लागेल, नाही तर हे लग्न पार पडणार नाही आणि यांचाही मान राहील, तुमचाही मान राहील आणि आमच्या गावाची शान राखली जाईल. आता मात्र या धनंजयरावांना काही कळे ना काय झालं, म्हणजे पारच्या वडिलांना काही समजे ना आता काय उत्तर द्यावं. आता त्या मानिनीताई म्हणतात, अहो असं काय बोलताय तुम्ही, असं काय उपाय सुचवताय तुम्ही. अहो माफ करा मला, पण असं काय मोठ्या बहिणीच्या जागी लहान बहीण, अहो हा आपल्या मुलांवर अन्याय हो. नंदिनी पार सगळ्यांवर अन्याय. मग आता ते पारचे वडील म्हणतात, अहो माझ्या पार्थला हे स्वीकारता येणं कठीण आहे. मग आता ते देशमुख साहेब म्हणतात, तुम्ही लग्न न करता बाहेर पडलात तर गावाला सुद्धा हे मान्य होणार नाहीये. आता टेन्शन खूप वाढलंय आणि आता खूप सगळे सिरियस झालेत. आता काय करावं, या सगळ्यांना एवढी जबरदस्ती केली आहे गावकऱ्यांनी, प्रेक्षकांनो, की यांच्यापुढे बिचाऱ्यांपुढे पर्यायच ठेवलेला नाहीये. देशमुख म्हणतात, यांच्या मोठ्या मुलीने जे केलं ते कोणीतरी पुसायलाच हवं आणि देवाच्या कृपेने ती मुलगी म्हणजे यांची मधली मुलगी लग्नाचीच आहे, त्यामुळे तुम्ही त्या मुलीचा स्वीकार करा. अहो माईंनी तुम्हाला भविष्यवाणीतच सांगितलं होतं की मोहिते आणि देशमुखांची सोयरीक जुळणार, तर हीच तर ही भविष्यवाणी. मग या सगळ्यांना त्या माईंची भविष्यवाणी आठवते की गावात आल्या आल्याच त्यांनी हे भाकीत वर्तवलेलं होतं. पण तरी सुद्धा हे पारचे वडील म्हणतात, अरे काय रे धनंजय, तुला मान्य आहे हे सोल्युशन. मग आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, अरे बाबा माझ्या मान्याने इथे काय होणार आहे, आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि तसंही माझी मुलगी ऐन लग्नातनं बेपत्ता झाली आहे, त्यामुळे अख्खाच्या अख्खा गाव आपल्या विरुद्ध उभा आहे रे. अरे मी काय करू सांग तू, मी एक हरलेला बाप आहे. पारचं आपण लग्न नाही लावलं तर हे गावकरी आपल्याला इथून जिवंत जाऊ देणार नाही. आता हे पारचे वडील म्हणतात, अरे पण आपण असं कसं करायचं रे. पण आता त्या आजीबाई मध्ये पडतात आणि म्हणतात, हे बघा विक्रमराव, आम्हाला तर काही दुसरा पर्याय सापडत नाहीये, तुम्ही सांगा पार्थ काव्याच्या लग्नाला तयार होतील ना. आता ते देशमुख साहेब चिडून म्हणतात, अरे होतील काय विचारताय, तयारच व्हावं लागेल त्याला, बाकी काहीच पर्याय नाहीये. बोला तुम्ही त्या काव्याला आणि तिला या लग्नासाठी तयार करा ताबडतोब. मग आता या नंदिनीचे वडील म्हणतात की हो मी बोलून बघतो काव्याशी. पण आता ते देशमुख साहेब म्हणतात, बोलून बघतो वगैरे काय, जा आणि तिला तयार करा डायरेक्ट लग्नाला. ती जर या लग्नाला तयार झाली नाही ना, तर आता त्या देशमुख साहेबांचा मुलगा बोलतो, म्हणजे त्या मामाच्या पोरीचं लग्न ठरलंय ना, तिचा होणारा नवरा, तो धमकी देतो की जर तुमच्या मुलीने या लग्नाला नकार दिला तर मी सुद्धा ही सोयरी करणार नाही, ही सोयरीक तुटली म्हणून समजा. हा संग्राम आहे ना, तो सगळ्यांना धमकवतो की मी तुमच्या दारामध्ये वरात आणणार नाही आणि तुमच्या मुलीशी लग्न सुद्धा करणार नाही. जर तुमच्या घरातली मुलगी अशी आहे तर ही मुलगी कशी असेल, आम्हाला तुमच्याशी सोयरीक जुळवायचीच नाही. असं म्हणल्यावर दौलत मामाला टेन्शन येतं. आता मात्र ते देशमुख साहेब म्हणतात, ए बाबा संग्राम शांत बस. मग आता ते संग्राम म्हणतात, बाबा तुम्ही मला बोलू द्या, हे बघा हे लग्न नाही झालं तर मी ताबडतोब आत्ताच्या आत्ता ही सोयरीक मोडेल. आता ते दौलत मामा टेन्शन मध्ये आले ना, आपल्या पोरीची सोयरीक मोडणार म्हटल्यावर. आजीबाई टेन्शन मध्ये, सगळे लाठ्या काठ्या घेऊन यांच्या डोक्यावर उभे. आता काय करणार प्रेक्षकांनो, सगळेजण एवढे टेन्शन दाखवलंय ना, अप्रतिम रंगवलाय हा भाग. आता सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे केविलवाणे पाहायला लागतात. इकडे नंदिनी बिचारी जीवाच्या आकांताने जीवा जीवा करून ओरडत असते आणि जीवाला बरोबर कळलंय की आत गाडीमध्ये नंदिनीच आहे. तो विचार करत असतो, अरे या नंदिनीला कोणीतरी पकडून घेऊन जात आहे, अरे यार नेमका माझा फोन माझ्याकडे नाहीये यार, शट मी काय करू.
त्याला फोन करून कळवायचंय आणि तो अशा ठिकाणी आहे जिथे PCO नाही, कोणी नाहीये सोबत, त्यामुळे जीवा चांगलाच अडचणीत सापडलाय. आता तो विचार करतोय नंदिनीला कुठे घेऊन जात आहेत हे लोक, आणि एकदम गाडी स्पीडने त्यांच्या मागे पळवतोय. इकडे दौलत मामा पाया पडत असतो. अहो असं बोलू नका हो संग्रामराव, अहो माझ्या पोरींच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं का बोलताय? मग आता तो संग्राम म्हणतो, इज्जतदार घराणं आहे आमचं, तुमची पोरगी आमच्या घरात आणली तर गावातले लोक माझ्या तोंडात शेण घालतील. बापरे. प्रेक्षकांनो खरंच वास्तविक वाटतोय हा सगळा प्रसंग. आता तो संग्राम म्हणतो, सगळे लोक मला म्हणतील की या घरातल्या पोरींनी अहो अख्ख्या गावाची इज्जत घालवली. नको नको, मला अशी सोयरीकच नकोय. दौलतरावांच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. आता आपल्या पोरींचं पुढे काय होणार? आता ते दौलतराव लागतात रडायला. अहो असं नका बोलू, अहो माझी पोरगी कुठे जाईल हो, कोणाशी लग्न करेल ती? आता ते गावकरी आक्रमक होतात आणि म्हणतात, हे बघा मामा, अहो हे गाव तुमचं धान्य पाणी सगळं बंद करेल आणि तुम्हाला आम्ही वाळीत टाकू. सारखी सारखी माईंची भविष्यवाणी आठवते आता मामाला. आता ते गावकरी म्हणतात, मामा उपाशी मरायची वेळ येईल तुमच्यावर. दौलतराव आता रडायला लागतात आणि म्हणतात, अहो असं काय करू लागले तुम्ही, अहो मी पाया पडतो तुमच्या. दौलतराव त्यांच्या होणाऱ्या जावयांच्या पाया पडतात आणि त्या व्याह्याच्या सुद्धा. आता ते व्याही म्हणतात, ओ काय हो संग्रामराव, कशाला टेन्शन देतात तुमच्या होणाऱ्या व्याह्यांना? नंदिनीच्या वडिलांनाही टेन्शन आलंय की आपल्यामुळे मामा बिचारे वाळीत पडतील, आता पुढे कसं होईल? शेवटी हे देशमुख साहेब म्हणतात, हे बघा संग्रामराव, तुम्ही आता बोलू नका असे मध्ये मध्ये, आणि सोयरीक मोडायची काही गरज नाहीये. बोला बोला तुमच्या मुलीशी, काय नाव आहे तिचं? दौलत मामा पाया पडत असतात त्यांच्या. आता ते त्यांना म्हणतात, शांत व्हा, तसं काही होणार नाहीये दौलतराव, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. आणि आता नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, हे लग्न होणारच आहे, काही झालं तरी तुम्ही तुमच्या मुलीशी बोला, जा. काय मुली, त्या मुलीचं नाव काय आहे? मग आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, काव्या. मग ते देशमुख म्हणतात, जा पटकन आणि त्या काव्याला मनवा, सोयरीक होईल तुमच्या काव्याची आणि पाडची. पण जर सोयरीकीला नाही म्हणालात तर मग मी पुढचं काही सांगू शकणार नाहीये. दौलत, या गावाशी तुझे संबंध राहणार नाही बरं का. धनंजयराव आणि दौलत, तुमच्या हातात सगळं आहे पुढचं. आता शेवटी त्या आजी लागतात रडायला, जावई बापू तुमच्या हातात आहे हो सगळं. म्हणजे नंदिनीची आजी बरं का, नंदिनीच्या वडिलांच्या पाया पडते आणि म्हणते, अहो असं काय करता जावई बापू, अहो आमची इज्जत राखा हो, अहो आम्हाला गाव टाकून दिलो, असं नका करू. ड्रामा जबरदस्त रंगवलाय प्रेक्षकांनो. नंदिनीची आई पण रडायला लागते. आता आणखीन माल मसाला काय हवा प्रेक्षकांनो? सिरियल ही सिरियलच असते शेवटी, ते काय रिअल लाईफ थोडीच असतं, मनोरंजन असतं. मग आता ती आजी म्हणत असते, जावई बापू पाया पडते तुमच्या, अहो असं करू नका हो, अहो आमची इज्जत, काव्याला लग्नासाठी तयार करा, नाहीतर आमची इज्जत राहणार नाही हो, आम्ही कोणाला तोंड दाखवायचे लायकीचे राहणार नाही, आम्हाला जीव द्यावा लागल हो. मग आता ते देशमुख ओरडतात, ओ धनंजयराव रडत बसू नका, जा तुमच्या पोरीला तयार करा लग्नासाठी, काव्या नावे ना तिचं, जा पटकन तयार करा तिला, नाहीतर दौलतरावांच्या घरच्यांना असाच हंबरडा फोडत बसावं लागेल. अरे देवा, पाडचे वडील तर सगळं बघतच राहतात, हे काय तमाशा आहे, आता काय करायचं पुढे? नाहक अडकले बिचारे सगळेजण. नसते आले गावाकडे तर तिथल्या तिथे निपटवलं असतं शहरात. पण असो, आता नंदिनीचे वडील गेलेत काव्याशी बोलायला. बाहेर सगळे गावकरी काव्याची वाट बघत उभेत. आता काव्याला हे मनवून बाहेर आणतील लग्नासाठी. प्रेक्षकांनो आता उद्याचा भागही स्किप करू नका. आता शेवटचा सीन आहे बघा. काव्या तिच्या खोलीत बसून नंदिनीला सारखा फोन ट्राय करत असते. तिला पश्चाताप होत असतो की तिने जीवाचा फोन का घेतला. ती सारखी अशी शेट करत असते, म्हणजे पश्चाताप व्यक्त करते. आणि आता नंदिनीला व्हॉइस नोट पाठवते ती की नंदिनी ताई तू लवकर ये, सगळे खूप टेन्शन मध्ये ग, पार्थला काळजी वाटते, आई बाबा सारखे रडतायत, ताई तू ये न ग लवकर. खूप रडत असते काव्या प्रेक्षकांनो. तेवढ्यात तिचे बाबा येतात तिथे. आता हे सगळं त्यांना पण बिचाऱ्यांना कळेना कुठल्या तोंडाने आपल्या पोरीला हे सगळं सांगावं. आता तिची आई येते समोर आधी आणि म्हणते, काव्या बेटा. आता काव्या म्हणते, अगं आई, ताई आली का परत? मग आता तिची आई म्हणते, नाही रे बेटा, अजून नाही आली परत. मग तिचे बाबा म्हणतात, बेटा मला नाही वाटत तुझी ताई परत येईल. काव्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही? अहो आपल्या नंदिनी ताईवर अविश्वास दाखवू नका बाबा, तुम्हाला हे सगळं का खरं वाटतंय? मला नाही हे सगळं खरं वाटत आहे. माझ्या ताईसाठी 56 व्हिडिओ आले ना तरी माझा एकाही व्हिडिओवर विश्वास बसणार नाहीये. बाबा तुम्ही असे कसे विचार करताय? अहो काळजी वाटते मला ताईची, काही झालं ना तरी मला ताईला शोधावं लागेल. बाबा काळजी वाटते मला ताईची, आपली ताई सेफ नाहीये. ताईचा असं अचानक आपल्या लग्नातनं गायब होणं, तिचा नंतर व्हिडिओ परत येणं, कुठेतरी पाणी मुरतंय बाबा. मला असं वाटतंय काहीतरी मोठी गडबड आहे बाबा.
तुम्ही एक काम करा, आपण ना पोलीस स्टेशनला जाऊया, आपली ताई संकटात आहे, चला बरं माझ्याबरोबर. मग आता ते वडील म्हणतात, अगं नाही ग बेटा, आता नंदिनी नाही सापडणार, खात्री आहे माझी. काव्या म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही बाबा? आता ते काव्याचे बाबा म्हणतात, अरे बेटा, परिस्थिती माझ्या हातातनं बाहेर गेली आहे ग राजा. अगं ऐक माझं. गावकरी बाहेर लाठ्या काठ्या घेऊन उभे, लोक आपल्याला म्हणतात वरात परत जाणार नाही, सोयरीक झालीच पाहिजे. मग आता काव्या म्हणते, मग त्यांना सांगा ना की पाडचं लग्न दुसऱ्या कुठल्या मुलीशी लावायचं तर लावून घ्या, कशाला आपण थांबायचं इथे, आपण चाललं जाऊ, आपण आपल्या घरी निघून जाऊ बाबा, इथून कशाला थांबलोय आपण. मग आता ते तिचे बाबा म्हणतात, बेटा हे सगळं तुझ्या हातात आहे. मग नंदिनीची आई तिला म्हणते, म्हणजे काव्याचीच आई, ती म्हणते की अरे बेटा काय करावं कळत नाहीये ग, अगं प्रकरण पेटलंय, आम्हाला असं सुचवण्यात आलंय की. आता ते बाबा म्हणतात, बेटा की नंदिनीच्या जागी, आता हे सांगताना बिचाऱ्यांची खरंच जीभ रेटत नाहीये, पण तरी ते हिम्मत करून सांगतात की नंदिनीच्या जागी तुला उभं करावं असं आम्हाला सांगण्यात आलंय. आता काव्या एकदम बिचारी ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाते ना, तिला काही सुचतच नाही. तिच्या समोर आभाळ अक्षरशः कोसळलंय प्रेक्षकांनो. आता ती एक क्षण विचार करते आणि झालेल्या गोष्टी तिला खूप फ्लॅश आउट होतात. त्या माणसांनी तिला दिलेला शाप की तुझं लग्न होणार नाही, त्या माई तिला बोलल्या की तू जाताना जोडीनं जाशील, जीवा तिला सांगतोय की आपलं लग्न होईल, काळजी करू नकोस. आता बिचारी काव्या जीवावर जीवापाड प्रेम करते प्रेक्षकांनो. आता या काव्याने काय करावं, केवढं मोठं धर्मसंकट आहे हिच्या पुढे, तिला काही सुचेना सुधरेना, तरी पण ती खूप सुरेख उत्तर देते तिच्या वडिलांना, बाबा असं काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला, तुम्ही काय बोलताय माझ्याशी हे? बाबा माझ्या मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी मी लग्न करायचं? अहो बाबा कोणाच्या डोक्यात आलाय हा पर्याय? मग आता ते तिचे वडील म्हणतात, बेटा हाच एक पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे. आता काव्या म्हणते, बाबा असं कसं बोलू शकता तुम्ही, अहो 1000 पर्याय आहेत आपल्याकडे. हे बघा, पहिला पर्याय आपण हे लग्न थांबूयात, दुसरा पर्याय म्हणजे आपण पोलिसांकडे जाऊयात आणि या सगळ्या लोकांची कंप्लेंट करूयात, तिसरा पर्याय सांगते ना बाबा, अहो तिसरा पर्याय आपण हे सगळं लग्न इथून घेऊन शहरात जाऊयात. अहो बाबा, अहो चौथा पर्याय सांगते, अहो आपली ताई कुठे आहे, कशी आहे, अहो आपल्या ताईला कोणी नेलंय, अहो या गोष्टीचा शोध करू, ओ बाबा हा व्हिडिओ कोणी पाठवला, ह्या गोष्टीचा शोध करू, या सगळ्याचा विचार करू ओ बाबा. आणि तुम्ही हे लग्नाचं काय घेऊन बसले बाबा? बाबा नंदिनी ताईच्या जागी मी उभं राहणं हा पर्याय असूच कसा शकतो बाबा? अहो तुम्ही हा विचारच कसं काय केला? अहो बाबा मी आहे ना, अहो बाबा मी काव्या आहे, मी काव्या मोहिते आहे ना बाबा, काव्या धनंजय मोहिते, मी नंदिनी नाही आहे ओ बाबा. आता जेव्हा काव्या अशी अगदी जीव फोडून सांगते ना, तेव्हा तिच्या वडिलांना फार वाईट वाटतं प्रेक्षकांनो, ते रडायला लागतात. त्यांच्या मनात अजिबात नाहीये की काव्याला बळजबरी लग्नात उभं करावं. पण आता ती आजी येते समोर काव्याची आणि म्हणते, अरे बेटा हो तूच या संकटातनं आम्हाला वाचवू शकते, तुझ्या बहिणीने तर आमची अब्रू वेशीवर टांगली आहे ग, आता काय करणार आहोत आम्ही, तूच सांग, तूच तुझ्या बापाचा मान ठेवू शकते रे रजा. अगं तू नंदिनीच्या जागेवर उभी राहा आणि हे लग्न करून घे, अगं त्याशिवाय गावकरी आम्हाला जिवंत नाही सोडणार ग, तूच या घराची अब्रू वाचवू शकतेस बेटा, अगं तुझ्या हात जोडतो, पाया पडतो आम्ही. काव्या मात्र आता रडायला लागते प्रेक्षकांनो आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. अरे देवा प्रेक्षकांनो, मस्त रंगवला पण भाग, काही म्हणा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं. पण आता पुढच्या भागात हा दीपक नंदिनीशी बळजबरी लग्न करत असतो तेव्हा जीवा तिथे पोहोचतो. आता देशमुखराव काव्याला म्हणत असतात, इथून जर तुम्हाला बाहेर जायचं असेल ना तर तुम्हाला दोनच पर्याय, एक तर गोळी खाऊन मरा, नाही तर या पार्थ सोबत तुमच्या शहरात सुखरूप जा लग्न लावून. मग आता काव्या म्हणते, किती सोशल प्रेशर टाकताय तुम्ही आमच्यावर, कळतंय का तुम्हाला? काव्या त्या देशमुखांशी भांडायला लागते. तेव्हा ते देशमुख म्हणतात, अगं ए पोरी तुला अक्कल आहे का, इथे आमच्यावर काय प्रेशर येते, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? गावकरी काठ्या घेऊन मागे लागतात. आता यांना आम्ही जिवंत सोडणार नाही, काळं फासा या पोरीच्या तोंडाला. शेवटी काव्याचे वडील तिच्या पाया पडतात आणि लग्नासाठी विनवण्या करायला लागतात. बाप रे प्रेक्षकांनो, जबरदस्त दाखवलाय भाग. इथून पुढे काय काय घडेल याची खूप उत्सुकता वाढली आहे. जीवा कसा येईल, नंदिनीला कसा वाचवेल, ह्या दोघांचं लग्न झालेलं असेल का? जीवा आणि नंदिनी जेव्हा मंडपापर्यंत पोहोचतील तेव्हा त्यानंतर काय होईल, नंदिनीची काय रिॲक्शन असेल, नंतर पार्थ काय रिॲक्ट करेल, हे सगळं सत्य कसं पोहोचेल, खूप सारे प्रश्न आहेत. त्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे येणारे सगळे पुढचे भाग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा कसा वाटला आजचा भाग. तर भेटूयात उद्या याच वेळेत, तोपर्यंत धन्यवाद.